नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज पुन्हा एका विद्यार्थिनीचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत। त्यामध्ये तिची जी नेमकी अभ्यासाची जी पद्धत आहे यावर आपण काही प्रश्न विचारणार आहोत। तर ही आहे पूनम बडेराव। ही 12वीला ज्योती जानोरकर विद्यालयामध्ये शिकते। तर पूनम, तुझं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे। थँक्यू सर। तर आता तुझा पहिला प्रश्न असा आहे की पहिल्यापासून तर आतापर्यंतचा तुझा प्रवास म्हणजे शिक्षणातला प्रवास तो कसा आहे ते सांग। पहिली ते चौथी मी प्राजक्ता विद्यालयामध्ये होती, नंतर 5वी ते 10वी ज्योती जानोरकर विद्यालयामध्ये होती आणि 10वी ते आता 12वी, सध्या 12वीत तर मी ज्योती जानोरकर ज्युनियर कॉलेजमध्ये आहे। तर अर्थात म्हणजे नेमका आपला दुसरा प्रश्न असा आहे की तुझी अभ्यासाची नेमकी पद्धत, कारण की हा प्रश्न पहिले का घेऊन आलो, बाकीचे नंतर प्रश्न येतीलच, पण अभ्यासाची तुझी पद्धत कशी आहे जे 5th स्टँडर्डपासून तर 10th पर्यंत आणि आता 11th-12thला आणि जे विद्यार्थ्यांना उपयोगी राहील तर त्या तुझ्या सर्व पद्धती तू सांग, कारण की मला माहीत आहे की तू खूप छान अभ्यास करते। 5वी ते 10वी मध्ये माझं असं होतं की सरांनी जे शिकवलं त्या गोष्टी घरी जाऊन आठवायच्या। घरी जाऊन आठवल्यावर आपल्याला पूर्ण आठवतात का पाहायच्या, आठवलं नाही तर ते धडा परत वाचायचा आणि त्याची काही लिंक असलेल्या गोष्टी आपल्याला आठवणीत राहिल्या की म्हणजे आपण तो धडा कधीच विसरू शकत नाही। आणि त्यानंतर पाठांतर करायचं असं की पाठांतर करताना मी रट्टा कधीच मारला नाही, कारण एक प्रश्न 3 ते 4 वेळा मी वाचत होती आणि नंतर लिहून काढत होती आणि डोळे लावून म्हणजे असं आठवत होती की आपल्याला किती आठवत आहेत आणि आपली कोणती लाईन इथे सुटत आहे। 11वी आणि 11वी ते 12वी म्हणजे थोडं चेंज होतं, कारण आपण जास्त MCQ कडे फोकस करत असतो। तर आपला जे सर लेसन शिकवतात त्याची थेअरी आणि त्याची काही ॲडिशनल थेअरी पब्लिकेशन्समधली ती वाचणं झाल्यावरच आपण MCQ स्टार्ट करू शकतो आणि डायरेक्ट जर आपण MCQ कडे वळलो तर त्यातला आपला येणार नाही किंवा काही पॉईंट्स राहतील। ओके, बरं, आता नेमकं मॅथ्सला तू कसं किती वेळ देते आणि बाकीचे जे सब्जेक्ट असतील त्याला किती वेळ देते आणि कसं द्यायला पाहिजे नेमकं याच्यामध्ये हा प्रश्न असा आहे की तुझ्या आवडणाऱ्या विषयाला तू किती वेळ देते आणि न आवडणाऱ्या विषयाला किती वेळ देते? माझा आवडता विषय हा मॅथ्स आहे। मॅथ्स मला येऊन जातं म्हणून मला असं वाटते की त्यावर जास्त फोकस करायची मला गरज नाही आहे। 5वी ते 10वी पर्यंत केलं मी फोकस, पण आता माझ्याच्याने होऊन जातं म्हणून मी त्यावर काही जास्त फोकस करत नाही। आणि केमिस्ट्री आणि फिजिक्सबद्दल सांगायचं झालं तर हे लेसन्स हे सब्जेक्ट्स थोडे हार्ड असतात। आवडणाऱ्या विषयाला मी जास्त वेळ देत नाही, कारण ते मला लवकर समजून जातात आणि न आवडणारे जे विषय म्हणजे जे थोडे हार्ड जातात, न आवडणारे नाही म्हणता येतील म्हणजे थोडे हार्ड जातात, त्यांना थोडा जास्त वेळ देते, कारण ते आपले झाले पाहिजे। बरं, ठीक आहे। आता नेमकं पाठांतराचं त्याच्यानंतर रिव्हिजन करणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आता त्याच्यामध्ये तू कशाला जास्त प्रिपेअर करते? मी रिव्हिजनच करते जास्त झालं तरी, कारण पाठांतर केल्यावर आपण तो पॉईंट विसरू शकतो, पण आपण परत त्याची जर रिव्हिजन केली तर ते आपल्या माइंडमध्ये फिट होते। एका पर्टिक्युलर कालावधीनंतर आपण जर रिव्हिजन केली तर आपल्याला पूर्ण आठवते। बरं, तुझं दिवसभराचं रुटीन काय? दिवसभराचं रुटीन सांगायचं झालं तर मी सकाळी 8 वाजता उठते आणि नंतर 8 ते 9 तयार वगैरे होऊन ट्युशनला जाते। ट्युशनमध्ये 4 ते 5 पर्यंत आमची ट्युशन असते आणि नंतर घरी आल्यावर 1-1.5 तास टाइमपास करते आणि परत अभ्यास करायला लागते। 9 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि मग नंतर जेवायला थोडा टाइम लागतो 1-1.5 तास आणि मग नंतर 10 पासनं ते 2 वाजेपर्यंत अभ्यास करते, किंवा मग झालं तर मला आणखीन जास्त वर्क असेल तर मी आणखीन पण करते 2च्या पुढे। बरं, अभ्यासाचं वातावरण कसं पाहिजे तुला? अभ्यासाचं वातावरण असं काही नाही, पहिलेपासून सवय झाली आहे गर्दीत वगैरे असं अभ्यास करायची, पण असं वाटतं की थोडी शांतता असेल तर आणखीन जास्त होऊ शकतं। बरं, एखाद्या समजलं नाही तर त्यावेळेस तू काय करतेस? मला जर समजलं नाही तर पहिली गोष्ट म्हणजे मला त्याचं खूप वाईट वाटतं की आपल्याला का समजत नाही आहे, आणि मग नंतर मी माझ्या फ्रेंड्सला विचारते आणि मग किंवा माझे मोठे बहीण भाऊ आहेत त्यांची मदत घेते। झालं याच्यानं आता तुझं आयडियल पर्सन कोण आहे, म्हणजे जे आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे आणि ते का आवडतात ते सांग मला। माझं आयडियल पर्सन आदर्श व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर माझा एक भाऊ आहे धनंजय खराटे, त्याचं इंजिनिअरिंग झालं आहे आणि मला तो माझा आयडियल पर्सन आहे, कारण त्याला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स होते आणि तो खूप हुशार आहे, त्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतात। आणि दुसरं माझं आयडियल पर्सन आहे माझी बहीण अपेक्षा बडेराव,
ती खूप स्ट्रगलिंग आहे, खूप मेहनत करते ती आणि मला तिच्यासारखंच व्हायचं आहे. बरं, जसं आता प्रायमरी लेवलला आपण थोडंफार खेळतो, हा. तर तुझं अभ्यास सोडून आता अभ्यासाला खेळायला वेळ दिला जाते का, कारण खेळायला पाहिजे का आणि तू देतेस का ते सांग. खेळायला वेळ तर द्यायलाच पाहिजे, खेळण्याला एक्सरसाइज करायला, पण नाही होत माझ्याच्याने देणं, त्यामुळे मी देत नाही. बरं, स्वतःला मोटिवेट कसं करतेस? स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी काय केलेलं आहे की मी जिथे अभ्यास करते तिथे मी असे कोट्स लावून ठेवलेले आहेत, जसं की हरिवंशराय बच्चनचे पोएम्स किंवा काही कोट्स, काही इन्स्पिरेशनल, किंवा मग समोर असे एकदम आदर्श व्यक्तिमत्व जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे मोठे मोठे व्यक्ती यांचे असे मी फोटोज, कोट्स असे लावून ठेवलेले आहेत स्वतःला मोटिवेट करायसाठी. बरं, तुझ्या मैत्रिणी कशा आहेत आणि त्या तुला मदत करतात का? माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत, जीव लावणाऱ्या आहेत आणि मदत पण करतात. अभ्यासात काही डिफिकल्टीज आल्या तर त्या सॉल्व्ह करतात. माझ्या मैत्रिणींचे नावं सांगू इच्छिते मी. फर्स्ट म्हणजे तर वैष्णवी राऊत, नंतर गौरी उपासने, साक्षी सुराणा आणि खुशबू अग्रवाल. बरं, तुझ्या मनामध्ये काही अभ्यासाबद्दल काही भीती आहे का, आणि ती भीती असेल तर ती गेली की आणखी काय करायला पाहिजे नेमकं ते सांग थोडंसं. तसं अभ्यासाबद्दल तर काही भीती नाही आहे, भिण्यासारखं काही आहेच नाही. थोडं कोणतं अवघड गेलं तर त्याला 2-3 वेळा प्रयत्न केल्याने येऊन जातं, म्हणून काही भीती वाटत नाही. तुला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर तुला घरचे तुला काही म्हणतात का? हो, परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर घरचे तर म्हणतातच, कारण आमच्या फॅमिलीमध्ये सगळे वेल एज्युकेटेड आहेत, त्यामुळे मम्मी पप्पांना असं कधीच म्हणजे असं वाटतं की हिने हे असं नको करायला, हिचे रिझल्ट्स नेहमी चांगलेच आले पाहिजे. बरं, एखादी आठवणीतली गोष्ट सांग तुझी. माझी आठवणीतली गोष्ट अशी की ज्योती विद्यालयामध्ये असताना 6वीत मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला होता, आणि नेमकं म्हणजे तो माझ्या बर्थडेच्या दिवशीच झाला. बरं, तू शाळेमध्ये असताना, 6व्या वर्गामध्ये असताना मी तुला ते रोज जे दिनचर्या असते ती लिहायला सांगितली होती, तर ते त्यावेळेस तुझ्यामध्ये खूप बदल झाला होता, तर ते त्याच्याबद्दल थोडंसं सांग. राठोड सरांनी मला 6वीत असताना दिनचर्या लिहायला सांगितली होती, तर मी लिहिली होती, बरेच महिने लिहिली मी ती दिनचर्या. त्यात झालं काय की मी लिहून नंतर 2-3 महिन्यानंतर ते परत वाचायला सुरुवात केली, आणि त्यात माझं लक्षात आलं मला की माझा टाइम कुठे वेस्ट होत आहे, आणि जिथे मी टाइम घालवायला नाही पाहिजे तिथे माझा जास्त वेळ जातो आहे. आणि सरांना मी थँक्यू म्हणेल, कारण मला ते सांगितलं सरांनी, कारण त्यामुळे मी माझा टाइम टेबल सेट करायला लागली त्यानंतर, आणि त्यानुसारच मी माझं वर्क करायला लागली. बरं, भविष्याचा विचार केला आहे का, आणि तुला काय व्हायचं आहे? भविष्याचा तर विचार केला आहे, आणि मला इंजिनियर व्हायचं आहे. बरं, आणि तू माझे व्हिडिओज पाहतेस का, आणि त्याच्यामध्ये तुला कोणता आवडलेला आहे? मी सरांचे व्हिडिओज बघते, आणि त्यात मला सरांचा सो बार बका एक बार लिखा हा व्हिडिओ आवडलाय. बरं, आता हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क बद्दल काही सांगू शकशील का? हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क बद्दल जर सांगायचं आहे तर मी स्मार्ट वर्क चूज करेल. ठीक आहे, आणि आता तुला काही संदेश द्यायचा आहे विद्यार्थ्यांना. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे चाललो, तर मुलांना सांगायचं की तू काय संदेश देऊ शकते मुलांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना काय सांगणार आहेस, काय करायला पाहिजे तुझ्या पद्धतीने, तुझ्या मनानुसार? थोडे विस्तृतपणे सांग. मला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे की घाबरून जाऊ नका, घाबरल्याने काहीच होणार नाही. तुम्हाला काही येत नसेल तर प्रयत्न करा, विचारा, तुमच्या डिफिकल्टीज विचारा, काढा, आणि अपयशाला कधीच घाबरून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, एखाद्या वेळेस तुमच्याकडे मोठं यश येईल. बरं, तुला आता जे हा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना सांगायचं, तुला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट्स पण करा. प्लीज गाईज, सरांचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. तर पूनम, तू माझ्या या यूट्यूब चॅनलसाठी जे काही अभ्यासाबद्दलच्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या, तुझ्या स्वतःच्या काही पर्सनल लाईफबद्दल आणि अभ्यासाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे, ते नक्कीच माझ्या जे व्हिडिओज पाहणारे आहेत त्या सर्वांना, जे सबस्क्रायबरांना किंवा विद्यार्थ्यांना ते नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्यासाठी तुझं माझ्या या चॅनलकडून तुझं आभार आणि अभिनंदन. पुढच्या या भविष्यामध्ये तू चांगल्या पदावर जाओ, आणि तुझं भविष्य खूप उज्ज्वल राहो, अशी या यूट्यूब चॅनलकडून माझ्याकडून तुला शुभेच्छा. आजचा हा इंटरव्ह्यू इथेच थांबवतो. थँक्यू सर.